छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा तुम्ही आजचा भाग बघत आहात प्रेक्षकांनो, 25 डिसेंबरचा. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय जमदाडे आणि वयो एका ठिकाणी आले. तुम्हाला मी मागचे एपिसोडचे 2 भाग सांगते प्रेक्षकांनो. काय झालंय, हा आदिनाथ आणि पोटे किडनी रॅकेट चालवतात हे अंकिता आरवला कळलंय. त्यामुळे ते काही प्रूफ आणायला बाहेर गेलेले असतात आणि या आदिनाथला कळल्यानंतर त्याने मुद्दाम पोटेला सांगून अंकिता आणि आरवचा ऍक्सिडेंट घडवून आणलेला आहे. आणि ऍक्सिडेंट करणारा हा जो ड्रायव्हर आहे ना, त्याला आता ह्या बयोने आणि या जमदाडेने पकडलंय. आता पोटे तिथे त्याला पैसे द्यायला येतो तेव्हा पोटे ही रंगेहात पकडला जातो. थोडक्यात काय, आज आदिनाथचं आणि या पोटे सरांचं किडनी रॅकेट सुद्धा पकडण्यात आलेलं आहे. आता ती जमदाडे तिने त्या माणसाला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना, त्या माणसाला ती भेटते आणि म्हणते तुम्ही तिकडे उभं राहा, आम्ही इकडे उभं राहतो, बघूयात तरी हा ड्रायव्हर नेमका कोणाला भेटायला आलाय. आता तो ड्रायव्हर वाट बघत असतो पोटेची. आदिनाथने पोटेजवळ पैसे दिलेत या ड्रायव्हरला देण्यासाठी, जेणेकरून हा ड्रायव्हर नेहमी करता रफूचक्कर होईल आणि आदिनाथचं नाव समोर येणारच नाही. पण आता सत्य हे बाहेर येतच. तसंच काहीसं झालंय. आता बयो आणि या जमदाडेने बघितलंय पोटे सरांना. आता बयो लगेच सांगते जमदाडेला की हे तर आमच्या कॉलेजचे डॉक्टर आहेत, पोटे सर आहेत. आता पोटे सर त्या ड्रायव्हरला पैसे देत म्हणतात, हे घे रे, आदिनाथ सरांनी तुला पैसे पाठवलेत आणि हे पैसे घे आणि पुन्हा इथे दिसू नकोस कधीच. आता प्रेक्षकांनो, ही जमदाडे डायरेक्ट रंगे हात पकडते पोटेला. आता बयो म्हणते हे आमच्या कॉलेजचे डॉक्टर आहेत. तर जमदाडे म्हणते मला शंका होतीच की या रॅकेटमध्ये नक्कीच कोणीतरी कॉलेजमधलं असेल. आता या दोघी डायरेक्ट समोर जातात त्या पोटेच्या. जमदाडेला समोर बघून आता पोटे सर खूप घाबरतात आणि आता त्यांचं ततपप व्हायला लागतं. जमदाडे म्हणते काय मग पोटे सर, काय चाललंय? आणि आता पोटे सरांकडनं तिने ते पैसे पण हस्तगत केले. आता बयो म्हणते मी पण आले तुमचं स्वागत करायला. आणि बयोने पोटे सरांच्या कानशिळात साडकन लगावली आहे. आता प्रेक्षकांनो, इथून पुढे सगळं त्यांनी थरारच दाखवलाय. आता पोटे सरांना आहे तसा पुन्हा त्यांनी आता इकडे अंकिताला जाग येत असते आणि ती हळूहळू उठायचा प्रयत्न करते. पण या दोघांची कंडिशन जरा क्रिटिकलच आहे. पण तेवढ्यात तिथे तो आदिनाथ येतो आणि त्याला दिसतंय की अंकिता रिकवर होतीये. त्यामुळे तो खूप घाबरलेला असतो. तो आता विचार करतो, बापरे, आता ही पोरं जर जागी झाली तर आपलं नाव एक्सपोज करतील. आता त्या आदिनाथला तिथे बघून शुभमकर म्हणतात, सर तुम्ही इथे कसे काय? आता आदिनाथ म्हणतो कसं काय म्हणजे, माझंच हॉस्पिटल आहे ना, बघायला आलो मी हे बरे आहेत की नाही, म्हणजे यांची तब्येत कशी येते. शुभमकर म्हणतात आता बरे तसे, पण जरा कंडिशन क्रिटिकलच आहे, खूप मार लागलाय हो पोरांना, असे कसे पडले कळतच नाही. आणि आता हा तोंडातल्या तोंडात पुटपुटत असतो आदिनाथ, बापरे आता वाचले तर. शुभमकर म्हणतात काय बोललात तुम्ही? आता लगेच हा त्याचे वाक्य पलटवत म्हणतो, अहो नाही, म्हणजे मला असं म्हणायचं की वाचले पाहिजे ना, ते आपल्या कॉलेजचे मेडिकल स्टुडंट आहेत, किती मेहनत घेतात ते आपल्या हॉस्पिटलसाठी, आपल्या कॉलेजसाठी. त्यांना वाचवायचा पूर्ण प्रयत्न करा तुम्ही. आता या आदिनाथला काही सुचे ना, कारण त्याला माहितीये जर हे दोघे जण उठून उभे राहिले तर याचं भिंग नक्कीच फुटणार. पण तसंही त्याचं भिंग फुटलंच आहे. तर आता हा आदिनाथ पुन्हा जोरात असं म्हणजे तोंडातल्या तोंडात जरा जोरातच बोलतो, अरे बापरे, ही तर जागी झाली. आता हे शुभमकर सर म्हणतात, काय हो सर, नेमकं तुम्हाला बोलायचंय काय? तुम्ही बोलताय काय? मला काही कळत नाहीये. आता हे आदिनाथ म्हणतात, अहो ती वाचली, ती शुद्धीवर येते, तिच्याकडे बघा, लक्ष द्या तुम्ही, ते सांगतोय मी तुम्हाला. आता लगेच शुभमकर सर अंकिताला म्हणजे ट्रीट करत असतात पुढे. आदिनाथ खूप घाबरलाय आणि आता त्याला टेन्शन आलंय आणि त्याला खूप घाम फुटलेला असतो. आता तो बाहेर येतो त्या खोलीच्या आणि आता विचार करायला लागतो, अरे देवा, आता ही दोघं जर जागी झाली तर माझं भिंग बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, आता काय करायचं. आता त्याला तेवढ्या तिथे पोटे सर समोर दिसले. आता पोटे दिसल्यानंतर त्याला आणखीनच राग येतो पोटेचा, कारण पोटे सर म्हणाले होते की ही दोघं वाचणार नाहीत. आता तो आदिनाथ त्या पोटेला ओरडतो आणि म्हणतो, काय रे पोटे, तुला पैसे कशासाठी दिले? मी ती दोन्ही पोरं अजूनही जिवंत आहेत, त्यांनी जर माझं नाव सांगितलं तर काय होईल? तुला पैसे कशासाठी चारतो रे मी? आता तो खूप असा आक्रमक झालेला असतो आणि पोटेला म्हणत असतो की काहीही कर आणि ताबडतोब त्या दोघांना मारून टाक. आता पोटे म्हणतो की सर, मी तुमचं काम आता करणार नाहीये. आदिनाथ म्हणतो, काय बोललास? पुन्हा बोल. मी तुला पैसे खाऊ घालतो आणि तू माझ्या ऑर्डर फॉलो करत नाही? तुला सांगितलेलं काम करावंच लागेल. पोटे सर म्हणतात, सॉरी सर, मी तुमचं आता काहीही ऐकणार नाहीये. आता तो आरडाओरड करतो त्याच्यावर बरीच. पण आता नेमकं त्यांचा म्हणजे बयोचा आणि जमदाडेचा हा प्लॅन आहे या आदिनाथला रंगे हात पकडण्याचा. आता या दोघांमध्ये बाचाबाची सुरू होणार. तेवढ्यात तिथे जमदाडे पोहोचते आणि बयो सुद्धा. बयो म्हणते, अच्छा, हे काम तुमचं आहे तर. आणि आता हा घाबरतो ना आदिनाथ, कारण त्याने ऑलरेडी त्याच्या तोंडून सगळा गुन्हा कबूल केलेला आहे पोटेजवळ आणि हे सगळं ऐकलंय सगळ्यांनी, त्यामुळेच पोटेला तिथे प्लॅन केलेलं असतं यांनी. आता बयो म्हणते, आदिनाथ सर, तुम्ही
तुम्ही माझ्या भावाचा ऍक्सिडेंट घडवला, तुम्हाला लाज कशी नाही वाटली? अहो माझा भाऊ आणि अंकिता तिकडे मरणाशी झुंज देत आहेत आणि तुम्ही थोड्याशा पैशासाठी माझ्या भावाला आणि अंकिताला मरणाच्या दारात पोहोचवलं. तुम्ही माणसं आहात की कोण आहात? आता बयो त्याची कॉलर धरत असते तेव्हा जमदाडे तिला म्हणते, शांत हो बयो, शांत हो, चिडचिड करू नकोस. या लोकांना अशी भाषा कळत नाही, यांना कायद्याचीच भाषा सांगावी लागते. तिथे आता बराच मोठा जमाव आलेला आहे प्रेक्षकांनो. रमाकांत पण आहे. आता रमाकांतलाही भीती आहे की त्याचंही बिंग बाहेर येतं का काय, कारण रमाकांतने सुद्धा या सगळ्या प्लॅन मध्ये कुठे ना कुठे म्हणजे हजेरी लावलेली आहे आणि पैसे पण खाल्लेले आहेत. आता बयो पुन्हा त्याला ओरडत असते त्या आदिनाथला, तेव्हा पुन्हा जमदाडे तिला शांत करत म्हणते, आता ह्यांना आपण आपली भाषा दाखवूयात आणि बरोबर बोलतं करूयात, तू काळजी करू नकोस बयो. गौतमी सुद्धा तिथेच आहे प्रेक्षकांनो. फार मोठा तमाशा घडलाय. जमदाडे आता पोटेकडे येते आणि म्हणते, काय हो पोटे, नाही हे सगळं का केलं, कशासाठी केलं तुम्ही, बोलता का? तुम्हाला बोलतं करू? माझ्याकडे बरेच उपाय आहेत बरं का बोलतं करण्यासाठी. पण पोटे सर कसला गुन्हा कबूल करतो? पोटे सर म्हणतात, नाही नाही मी काही केलं नाही मॅडम, अहो मी निर्दोष आहे हो, यांनी मला जे सांगितलं करायला तेच मी केलं. पण आता ही जमदाडे म्हणते, होय काय, मग आता मला 3rd डिग्रीचा वापर करावाच लागणार आहे. बर्फाच्या लादीवर झोपवलं आणि वरून फटके आणले ना की सगळं तुमच्या तोंडून आपोआप निघेल. पण तरी सुद्धा पोटे सर काही बदतच नसतात. ते काही बोलायला तयार नाही बाबा की काय झालं कसं झालं, कारण जमदाडे त्याला विचारत असते की सगळे डिटेल्स दे, पण पोटे सर काही केलं डिटेल्स देत नसतात. शेवटी आता पुन्हा जमदाडे त्याला 3rd डिग्रीचा वगैरे भीती दाखवते. तेव्हा आता हा पटापट पोपट्यासारखा बोलायला लागतो, हे बघा मी काही केलेलं नाहीये मॅडम, माझा काहीच दोष नाहीये, तुम्ही माझ्यावर आळ घालू नका, हे सर सांगत होते तसं मी वागत होतो. जमदाडे म्हणते, पण का घडवलात तुम्ही आरवचा ऍक्सिडेंट ते सांगा. मग आता पोटे सर सगळं सांगतात की आम्ही किडनीचं रॅकेट चालवत होतो आणि त्या आरव अंकिताला कळलं आणि त्या दोघांना समाप्त करण्यासाठी मला या आदिराजनेच सांगितलं, मी फक्त त्याचं ऐकत होतो, बाकी माझा याच्यात काही सहभाग नाही हो, खरं ते सांगतोय मी. मला या आदिराज सर सांगत होते की आपल्याला हॉस्पिटल चालवायचं असेल तर आपण हॉस्पिटलला प्रॉफिटमध्ये आणू, पैसे कमवू. मी म्हणत होतो त्यांना की वाईट आहे असं करू नका, हे असं एथिकल नाहीये, मी समजवत होतो, पण ते माझं ऐकत नव्हते. ते साहेब आहेत ना माझे, काय करणार. पोटे सर कसा आहे आपल्याला माहितीच आहे प्रेक्षकांनो, लगेच पलटला. आता आदिनाथ घाबरून म्हणतो, हे काय बोलतोस, खोटं बोलतोस का रे तू? हो मॅडम, हा खोटं बोलतोय, हा पण सामील होता या सगळ्यात. आता मात्र शुभमकर खूप चिडतात कारण आता या पोटेने सांगितले की आरव अंकिताचा ऍक्सिडेंट सुद्धा या अधिराजने घडवलाय म्हणून. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात, म्हणजे आदिनाथ ह्याही थराला जाऊ शकतो, माणसं मारण्याच्या थराला. आता पोटे सगळ्यांची माफी मागून घेतो बरं का. आता मात्र बयोला सगळे सिक्वेन्स कळतात. बयो म्हणते, अरे बापरे, म्हणजे मॉर्ज मध्ये तो माणूस जिवंत होता, त्याच्यासोबत तुम्ही हे सगळं करणार होतात. तर आता माझ्या सगळं लक्षात येत आहे, तुम्ही किडनी काढणार होतात ना त्या माणसाची सुद्धा. पोटे सर आणि आदिराज मात्र आता चिडीचूप बसलेले आहेत. आता रमाकांतला कळतंय की आपणही आता याच्यात फसू, त्यामुळे चुपचाप मागच्या मागे निष्ठा. पण आता पोटे लगेच म्हणतो, नाही मी माझ्या मनात काही नव्हतं, मी या माणसाच्या सांगण्यावरूनच सगळं करत होतो, मी कशातच नाहीये, अहो तुम्ही याला धरा, अहो मी निर्दोष आहे, हो मी खरंच निर्दोष आहे. आता मात्र बयो संतापते आणि म्हणते, तुम्हाला लाज वाटत नाही का हो, माणूस म्हणून घ्यायची सुद्धा तुम्ही पैशासाठी माणसांना मारलत आणि पुन्हा म्हणता की आम्ही निर्दोष आहात म्हणून. आणि काय हो अधिराज सर, तुम्हाला साधं हॉस्पिटल चालवता येत नाही का? अक्कल आहे का तुम्हाला? बयोने सगळेच काढलेलं आहे पाण उतारा त्याचा. आणि आता बयो म्हणते, मेडिकल फील्ड मध्ये काम करताना आपल्यावरती जगण्या मरण्याची जबाबदारी असते पेशंटची. डॉक्टरांचं काम असतं, कर्तव्य असतं पेशंटला वाचवणं, आणि तुम्ही मालक असून सुद्धा एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन वागलात. लाज नाही वाटली का तुम्हाला? सुरुवातीला वाटत होतं मला की तुम्ही थोड्या पैशासाठी करताय हे सगळं, पण तुमची भूक काही संपायलाच तयार नाहीये. अहो हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर किडनी विकायचा धंदा चालू केला तुम्ही, काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला? आता बयो त्याला खूप ऐकवते आणि म्हणते, तुम्हाला काहीच शरम वाटत नाही ना? प्रेतावरचं लोणी खायला सुद्धा कमी करणार नाही तुम्ही, काय माणसं आहात की काय आहात तुम्ही? आता ही जमदाडे म्हणते, शांत हो बयो. पण आता बयो म्हणते, कशी शांत हो मी जमदाडे मॅडम? अहो यांनी माझ्या भावाला मारायचा प्रयत्न केलाय, आतमध्ये माझा भाऊ जीवन मरणाचा झुंज देतोय आणि या दोघांना काहीच वाटत नाहीये. बघा कसे नामानिराळे झालेत हे. आता लगेच पोटे म्हणतो, मी काय केलेलं नाहीये, या माणसाने केलंय सगळं, मला नका जबाब
जबाबदार धरू. पण आता बघा प्रेक्षकांनो, रमाकांत विचार करायला लागतो की बापरे, मी पण काही पैसे खाल्लेले आहेत, आता जर या दोघांनी माझं नाव घेतलं तर. त्यापेक्षा रमाकांत निष्ठा इथून, रमाकांत आता मागच्या मागे निसटून जातो. प्रेक्षकांनो, आता आदिनाथ आणि पोटे दोघे जण मोठ्या मोठ्याने भांडायला लागतात, वाद घालायला लागतात. मी काही केलेलं नाहीये. आदिनाथ म्हणतो तूच केलेलं आहे, तू मला प्रवृत्त केलं. पोटे म्हणतो मी नाही केलं. आता हे शुभंकर या दोघांचं वाद मिटवत म्हणतात, काय हे आदिनाथ सर, अहो तुम्हाला काहीच वाटलं नाही का हे सगळं करताना? अहो हॉस्पिटलचे मालक म्हणून घेतात ना, हॉस्पिटलचे मालक असे असतात. अहो पेशंटच्या जीवावर उठलात, माझ्या मुलाच्या जीवावर. अहो काय बिघडवलं हो माझ्या मुलाने तुमचं? माझी मुलं निष्पाप होती हो, त्यांना मृत्यूच्या दारामध्ये ढकलायची हिंमत कशी झाली तुमची? आता शुभंकरांनी कानशिलात लगावलंय या आदिनाथला आणि आता त्याची कॉलर धरली आहे. जमदाडे त्यांना म्हणते, शुभंकर सर तुम्ही कायदा हातात घेऊ नका. आता पोटे सरांकडे मोर्चा वळलाय बरं का शुभंकर सरांचा. आता पोटेला सुद्धा असं धरतात ते कॉलरला, पण आता पोटे लगेच म्हणतो मारा मारा त्या माणसाला, मारा मारा नका मारू. पण आता पोटे सरांना सुद्धा मारतात हा शुभंकर आणि म्हणतात, तू माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचा नाहीये रे मूर्खा. अरे का केलंस हे सगळं तू? कशासाठी केलंस? क्षुल्लक पैशासाठी केलंस हे सगळं? शेवटी जमदाडे म्हणते, शांत व्हा शुभंकर सर, कायदा हातात घेऊ नका. शुभंकर सर खूप संतापलेत. आता शेवटी त्यांच्या पोराच्या जीवावर आल्यावर बोलणारच ना ते. आता ते खूप बोलतात त्यांना, अरे मेडिकल फील्डमध्ये आपण शपथ घेतो लोकांचा जीव वाचू, पण तुम्ही आयुष्यभर खोट्या शपथ घेत राहिले, तेही क्षुल्लक पैशासाठी. आता जमदाडे आदिनाथला आणि त्याला घेऊन जातात, पकडून अरेस्ट करतात आणि फायनली सगळं काही सॉल्व्ह झालेलं आहे प्रेक्षकांनो. आता आदिनाथ आणि पोटे सर बहुतेक तरी आपल्याला दिसणार नाहीत. आता शुभंकरांना आलंय टेन्शन, बयोलाही टेन्शन आलंय की आरव आणि अंकिता कसे बरे होणार, आता पुढे काय होणार. बयो म्हणते, बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना तुमच्या सोबत. ही वाईट वेळ आहे असं समजू आणि ही वेळ निघून जाईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता हे शुभंकर म्हणतात, हो न ग बयो, इराला असं झालं, सगळं ग्रहणच लागलं ग आपल्या घराला, कुटुंबाची घडी विस्कटूनच गेली आहे. बयो म्हणते, बाबा मग आपण नीट करू ना एकत्र मिळून, तुम्ही का चिंता करताय, मी आहे ना तुमच्या सोबत खंबीरपणे उभी. आता बयो अशी छान नियोजन करते. शुभंकर म्हणतात, पण बेटा तुला न तुझी परीक्षा द्यायची आहे, तू माझ्या पाठीशी उभी असणार आहे हे मला नेहमीच माहिती असतं बेटा, पण आता ही वेळ तुला तुझ्या अभ्यासावर फोकस करायची आहे, तू अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन कर. फक्त वाईट वाटतंय ते आरव अंकिता परीक्षा देणार नाही याची. आता बयो म्हणते, देतील ते परीक्षा बाबा, आपण त्यांना लवकर बरं करू, आपण दोघं मिळून सगळं नीट करू. आता शुभंकर म्हणतात, अगं बेटा तू आता सध्या अभ्यास कर, मी सांगितलं ना तुला, मी बघतो हे सगळं, तुझी परीक्षा जवळ आली आहे, तुला स्वप्न नाही पूर्ण करायचं का तुझं? बयो म्हणते, बाबा आपण जबाबदारी वाटून घेऊया ना. शुभंकर म्हणतात, अगं बयो तुला परीक्षेचं गांभीर्य कळत नाहीये का? तुला काय वाटतंय सोपं आहे का सगळं? मग आता बयो म्हणते, बाबा माझ्या काजव्यासाठी काही पण, हे बघा तुम्हाला माझं ऐकावंच लागेल, मी तुम्हाला प्रॉमिस करते ना, मी सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळेन आणि माझा अभ्यास पण करेल, दुर्लक्ष नाही होऊ देणार अभ्यासाकडे. बाबा प्लीज ऐका ना माझं, मी आता मोठी झाले की नाही, जबाबदारी घेऊ द्या. शुभंकर म्हणतात, खरंच सांगू तुला बयो, तुझ्या ह्या बोलण्यामुळे मला 10 हत्तीचं बळ मिळालंय ग, खरंच सगळं व्यवस्थित होईल आता. बयो म्हणते, हो ना बाबा, ठरलं तर मग आपण आता इराची जबाबदारी मी घेणार आणि तुम्ही आता आरव आणि अंकिताला लवकर बरं करा आणि परीक्षा सुद्धा आम्ही सगळेजण देऊ आणि डॉक्टर होऊन पास होऊ. तुम्ही आता काळजीच करू नका, सगळं छान होणार आहे. प्रेक्षकांनो, आता मालिका निरोप घेणार आहे, बहुधा तरी येत्या शनिवारी या मालिकेचा शेवटचा भाग असेल. आणि सॉरी लग्न कार्य होते त्यामुळे मला 2 दिवस वेळ मिळाला नाही आणि त्यातनं माझ्या आजे सासू आजारी आहेत, रात्रीच्या वेळेला जरा मला लक्ष द्यावं लागतं, पण वेळात वेळ काढून तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे मी, डोंट वरी. आता इथे त्यांनी हा भाग संपवलाय आणि पुढच्या भागात इराला ते नशा करायचं औषध दिसलंय. आता इरा पुन्हा नशा करेल की सोडून देईल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. हे जे पाकिट आहे ना ते जाणून बुजून रमाकांतने तिथे ठेवलंय, म्हणजे इराला ते दिसावं आणि इराने ते खावं, म्हणजे यांच्या घराचं सगळं वाईट व्हावं असं रमाकांतला वाटतंय. पण आता बघूयात, बयो यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, म्हणजे सगळं नीटच होणार. प्रेक्षकांनो, आजचा भाग आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. थोडेच भाग शिल्लक राहिलेत. छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचे निरोपाचे भाग तुम्ही बघतायत, नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.